नमस्कार मंडळी, आज मला भरलं वांग खायची खूप इच्छा झाली होती। त्यामुळे म्हटलं चला तर मग पब्लिक सोबतही आपण भरल्या वांग्याची रेसिपी शेअर करूयात। मी आज बनवलेले आहे झटपट होणारं कुकरमधील भरलं वांग। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी एकटे असल्यामुळे मी इथे छोटे छोटे आकाराचे 3 वांगे घेतलेले आहेत। ते आपल्याला मधोमध कट करून घ्यायचे। सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे त्यामध्ये आळी वगैरे आहे की नाही ते नीट बघून घ्यायचे। थोड्या वेळ पाण्यामध्ये वांगे आपल्याला घालून ठेवायची आहेत, जेणेकरून त्याला लागलेली काही घाण वगैरे असेल तर ती व्यवस्थित निघून जाईल। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे भाजलेले शेंगदाणे व 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। ते व्यवस्थित आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये एक बारीक कट करून कांदा घालून घ्यायचा आहे। त्यासोबतच आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। मी इथे कांदा आणि कोथिंबीर व्यवस्थित कट करून घेते। तोपर्यंत तुम्ही जर निकिताज रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन भन्नाट व्हिडिओ बघायला भेटतील। इथे मी कांदा आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। ते आता आपल्याला त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिक्स करून घ्यायचे। त्यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं तेल घालून व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आणि एक एक करून आपल्याला ते वांग्यामध्ये भरून घ्यायचे। व्यवस्थित चारही साइडने वांग्यामध्ये आपल्याला मिक्स केलेला शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित भरून घ्यायचा आहे, जेणेकरून वांग्याला चव फार छान येते। मी इथे हे व्यवस्थित वांग्यामध्ये सगळा मसाला भरून घेतलेला आहे। चला तर मग आता कुकर तापायला ठेवूया। मंडळी, कुकरमध्ये वांग खूप झटपट होतं, वेळही वाचतो आणि चवही फार छान येते। कुकर तापला की त्यामध्ये घालून घ्यायचे थोडंसं तेल। तुम्हाला जितक्या प्रमाणात भाजी करायची तितक्या प्रमाणात तेल घालायचं। त्यानंतर घालायचे जिरे नाचायला लागली की त्यात घालायची मोहरी हसायला लागली की त्यात घालायची थोडीशी हळद। मग वांगे टाकून आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि उरलेला शेंगदाण्याचा कूट आपल्याला व्यवस्थित घालून व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर 1 ग्लास मी इथे गरम पाणी करून घेतलं होतं ते घालून घेतलेलं आहे। आता आपल्याला कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, म्हणजे व्यवस्थित वांग असं शिजतं, पाणीही व्यवस्थित आटतं आणि रस्सा असा मस्त तयार होतो। बरोबरच मी एक मस्त बाजरीची भाकर बनवली आहे। तुम्ही बघू शकता इथे खूप छान असं आपलं भरलं वांग बनून तयार झालेलं आहे। मंडळी, कशी वाटली निकिताज रेसिपीची भरलं वांग झटपट होणारी कुकरमधील रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत निकिताज रेसिपी चॅनलवर। तोपर्यंत मस्त राहा, मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा। टेक केअर, बाय बाय।